श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ बीड निद्रा कै भेटसी गा मजला सुभद्रा. मी रवींद्र फडके, समीक्षक क्रमांक 43, बंगलोरून आलो. आणखी मला आगरकरांनी काकड आरत्या ह्या विषयावर बोलायला सांगितलं. ह्या घटनेला तसे बरेच दिवस झाले, जवळजवळ 5-6 महिने झाले असं म्हणेन, नाही का? आणि मी हो म्हटलं आणि परत गेलो बंगलोरला. आणखी कितीही विचार केला तरी काय बोलायचं तेच कळत नव्हतं. मग सगळ्यात शेवटी काय केलं असेल, सद्गुरूंच्या फोटोसमोर गेलो, त्यांना प्रार्थना केली की काही कळत नाही, काय बोलावं काय नाही बोलावं, तर तुम्हीच बुद्धी द्या. आणखी जे काय सुचलं ते तुम्हाला मी आता सांगतोय. यातलं जे काही चांगलं आहे ते त्यांची वाणी आहे. चूक असेल तर मला बरोबर करा, कारण मला सुधारायलाच हवं असं. तर नशिबाने लाडसाहेबांचं प्रवचन आधी झालं, त्यामुळे आरती आणखी आर्तभाव ह्याच्याविषयी त्यांनी बरंच काही सांगितलं. माझ्या डोक्यात वेगळंच उदाहरण होतं. लहान मूल जे 5 वर्षाचं असतं त्याला आमच्याकडे बंगलोरमध्ये किंवा कर्नाटकात ईश्वराचं स्वरूप मानतात. मुलगा असेल तर कृष्ण किंवा राम, मुलगी असेल तर भगवती. तर ही मुलं आपल्याला बरंच काही शिकवतात ना. त्यातला अर्थभाव हा मुलाकडनं शिकायचा. आई बाबा येतात, त्यांच्याकडे मूल म्हणतं मला ते पाहिजे, काहीतरी चॉकलेट हवं, हे हवं ते हवं. आई बाबांना कळत असतं की हे काही त्याला देण्यासारखी वस्तू नाही आहे. ते म्हणतात नाही मी देणार नाही. मग रडणं सुरू होतं, तरी काही उपयोग होत नाही. मग कोणाकडे धाव घेतली जाते? आजीकडे. घरातलं उदाहरण ना. आजीकडे गेल्यावर तो जो काही अर्थभावाने रडणं असतं, काकुळतीने विनंती केलेली असते, विनंती नसते त्याला, विनंती प्रार्थना काही कळत नाही. त्याला फक्त माहिती असतं की ही माझी आजी आहे, आजी, आणि ती मला मी जे मागेन ते देणारच. त्याच्यासाठी तो अत्यंत जोरात आपलं म्हणणं मांडत असतो रडण्याच्या द्वारे. अर्थभाव हा असा असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण मागतो काय आहोत तर आत्मज्ञान पाहिजे. भक्ती ज्ञान अखंड द्यावे लक्ष्मीसी आता, ही शेवटची चरणं म्हणून आपण आपली काकड आरती संपवतो. आणखी बरंच काही गेले 5 दिवस आपण आत्मज्ञानावर बोललो पण आहे. शंकराचार्य म्हणतात की कुरुते गंगा सागर गमनम व्रतपरिपालन अथवा दानम ज्ञानविहीन कर्मानेन मुक्तिर्न भवती जन्मशतेन. तर कितीही यात्रा केल्या, कितीही दानपुण्य कर्म केलं, काही उपयोग नाही जर आत्मज्ञान झालं नाही. आत्मज्ञानम विना पार्थ, भगवद्गीताही तेच सांगते. कृष्ण अर्जुनाला हेच सांगतात की आत्मज्ञान झाल्याशिवाय तुमची खरी मुक्तता नाही, मुक्ती नाही. तर आता हे आत्मज्ञान साधायची ही एकमेव संधी आहे. कारण पुढचा जन्म काय आहे ते मला माहिती नाही, मागच्या जन्माशी मला काही देणं घेणं नाही. ह्याच जन्मी ह्याची देही ह्याची डोळा. तरी सकाळी नीलाताई म्हणाल्या 70 वर्ष झाली, मी तसाच त्याच वयाचा जवळपास. काय मिळवलं? काही नाही मिळवलं. तितका अर्थभावही अजून मनात तयार झालेला नाही. तर आपल्याला वेळ कमी आहे हे जेव्हा माणसाला जाणवायला लागतं तेव्हा मग तो अर्थभाव सहज येतो. पण जितक्या लवकर येईल तितकं जास्त बरं. 70ची वाट पाहू नये असं. तर आपण काकड आरत्या ज्या म्हणतो त्या 4 काकड आरत्या आहेत. पहिली काकड आरती जी आहे, उठा उठा हो साधक साधा आपुला लेहित गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंत. तिथे हा मुद्दा सुरुवातीलाच नामदेव महाराजांनी म्हटलेला आहे. आणखी पुढची जी पूर्ण आरती आहे ती पंढरीरायांचं वर्णन आहे आणि तिथे मंदिरामध्ये आरती कशी होती आहे त्याचं वर्णन आहे. एकूण
ते सगुण आरती आहे, सगुणाची आरती आहे. आणखी ते वर्णन तसं आहे. जरा पुढे गेलं तर पुढची जी आरती आहे ती थोड्याशा वेगळ्या पद्धतीची आहे. भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती, पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती. ओवाळू आरती माझ्या पंढरी राया, दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माथा. हे पहिलं जे चरण आहे त्याच्या पुढचं जे आहे ते भगवंताचं स्वरूप पाहिल्यामुळे काय काय होईल त्याचं वर्णन, ते आपण सोडून देऊ. विटेस चौथं. विटे सहित पाय म्हणून भावे ओवाळू, कोटी रवी शशी दिव्य उगवले हेळू. तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा, विटेवर उभा दिसे लावण्य गाभा. पहिली आरती आहे तेव्हा सगुण रूप आहे. सगुण रूप अत्यंत मर्यादित आहे. त्या मंदिराच्या गाभाऱ्यातलं विठ्ठल एवढंच ते सगुण रूप आहे. त्याच्यामागचं परब्रह्म आहे हे आपल्याला माहिती आहे, अधिष्ठान. परंतु सगुण अगदी छोटं आहे, मर्यादित आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्यासारख्यांचं काय होतं, आपण आरती म्हणतो आणि आपण बाहेर येतो आणि आपण रोजच्या कामाला लागतो. ते सगुण रूप विसरलं जातं. आपण ध्यानाला जेव्हा बसतो तेव्हा उन्मनी अवस्था जरी येत नसली तरी तुर्यावस्था आपण तिथे पोचतो. तुकाराम महाराज उन्मनीत गेले होते. चिन्मय मिशनचे स्वामीजी तेजोमय आनंदजी, त्यांच्याशी माझं थोडंसं एक 10 मिनटं बोलणं झालं होतं. त्यावेळेला मी त्यांना प्रश्न विचारला होता की स्वामीजी, जर ओम म्हटल्याबरोबर अ उ म, अ जागृती, उ ही स्वप्नावस्था, म ही सुषुप्ती आणि त्याच्यानंतरची जी आहे ती पुढची तुर्यावस्था. तर तुर्यावस्था म्हणजे ब्रह्माची जाणीव आहे आणि दृश्याचं भान आहे, ती तुर्यावस्था. समर्थांनी ही अवस्था नाशवंतच म्हटली, म्हणजे खरी ती अवस्था त्याच्याही पुढे जायला पाहिजे. तर समजा आपल्याला काही संकल्प त्या अवस्थेत करता आला तर तो संकल्प जागृतीमध्ये फळाला येईल का, असा तो प्रश्न होता. स्वामीजी म्हणाले की येईल. त्याच्याकरता आपण जेव्हा ओम म्हणतो आणि दुसरा ओम उच्चारायच्या आधी, सकाळी आपण दररोज हे म्हणतच असतो, जो क्षणभराचा वेळ आहे त्या वेळात जर तुम्ही विचार करू शकला, तुम्ही दृश्याचं भान आहे ना, त्यामुळे विचार करता येतो, तर तुमचा संकल्प जर ईश्वराच्या म्हणजे भगवंताच्या संकल्पाशी जोडणारा असेल, त्याच्या संकल्पाचा एक भाग असेल, तर तो सिद्ध होईल. इथे तुकाराम महाराज उन्मनी अवस्थेत गेलेत. काकड आरती सुरू केली आहे ती सगुणाची केली आहे आणि म्हणता म्हणता ते उन्मनी अवस्थेत गेलेत. त्यामुळे ते म्हणतात की कोटी रवी शशी दिव्य उगवले हेळू. त्यांना विश्वरूप दर्शन झालेलं आहे. आणखी ते विश्वरूप दर्शन म्हणजे काय, अत्यंत तेज, वर्णन करणं शक्य नाही. आपली वाणी आहे ती पंचभूतात्मक भागातलं असल्यामुळे त्या दिव्य अवस्थेचं वर्णन आपल्याला करता येणार नाही. परंतु महाराजांनी सांगितलं आहे, त्यामुळे आपण एवढं समजू शकतो की उन्मनी अवस्थेमध्ये पूर्ण एकत्व, ऐक्य परब्रह्माशी झालेल्यामुळे जो काही अनुभव आहे तो इथे आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे. ह्याच्या पुढे जर आपण गेलो, तिसरी काकड आरती. काकड आरती परमात्मा या रघुपती, जीवी जीवा ओवाळी न निज निजात्म ज्योती. ही आरती समर्थांनी लिहिलेली आहे. आणखी त्याच्या पुढची जी आरती आहे, काकड आरती माझ्या सद्गुरु राया, काया वाचा मने प्रेमे ओवाळी न पाया. ही लक्ष्मीबाई, भागीरथीबाई यांच्या शिष्या, अक्कांच्या गुरुभगिनी लक्ष्मीबाई यांनी ती आरती लिहिलेली आहे. या दोन्ही ज्या आरत्या आहेत ह्या आणखी वरच्या अवस्थेतल्या आरत्या आहेत. कुठली अवस्था, तर ब्रह्मावस्था, ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था आहे आणि त्या अवस्थेमध्ये ह्या आरत्या लिहिलेल्या आहेत. परब्रह्माशी ऐक्य झालेलं आहे, परंतु जगाच्या कल्याणाकरता समर्थ जसे द्वैतामध्ये परत आले. आपण सद्गुरु स्तवनावरचा जो समास होता त्यात एक प्रश्न होता,
पुरवणीलाही आहे. दुरुनी नमस्कार करतो असं समर्थ का म्हणतात? आणि त्याचं उत्तर पण आपल्याला माहिती आहे की नमस्कार करायचा तर द्वैतात यायला पाहिजे. ज्याला नमस्कार करायचा तो आणि मी वेगळे असायला पाहिजे, तरच नमस्कार करता येतो. आणखी मग ज्याला नमस्कार करतो त्याला आपण शरणागत भावानेच नमस्कार करल्यामुळे तो आपल्यावर कृपा करतो, अशी त्या प्रश्नाचं उत्तर होतं. इथे तोच प्रकार थोडाफार आहे. इथे अर्थात समर्थांनी आपल्याला द्वैतामध्ये आल्यावर ही आरती लिहिलेली आहे. एवढं इथपर्यंत मी आत्ता सध्या इथे माझं म्हणणं असं आहे. तेच लक्ष्मीबाईंच्या बाबतीत पण मला वाटतं. पण जरा मी थोडा पुढे जातो. तर विषय आहे काकड आरती. काकडा कशाचा? तर काकडा हा साधारणतः कुठलंही पांढरं वस्त्र घेतात. खरं म्हणजे घरातलं कुठलंही फडकं जे फेकून देण्याच्या लायकीचं झालेलं असेल ते सुद्धा ते धुवून त्याचे 3 पदर करतात आणि मग ते तुपामध्ये भिजवतात. म्हणजे मग तो काकडा तयार होतो आणि मग ते पेटवायचं. त्याची मोठा प्रकाश पडतो. तर जेव्हा आपण काकड आरती करतो तेव्हा आपल्याकडे आपण काकडा पेटवत नाही, परंतु काकडा हा असा असतो, म्हणजे 3 पदर असतात. आणखी ह्या 3चं महत्त्व आपल्याला माहिती आहे. तर ह्या भागावरनं आपल्याला पुढे जायचं. तर हा काकड आरती जी आहे, काकडा हे एक शाखाचंद्र न्याय आपण वाचला आहे. कोणाला माहिती आहे का शाखाचंद्र न्याय काय आहे? हां सांगा. नाही, बसूनच बोला. हां चंद्र दाखवतात आणि डायरेक्ट बोट करून त्याला ते कळू शकत नाही. म्हणून फांदीच्या आडून त्याला त्या फांदी म्हणजे ही फांदी आहे आणि त्याच्या पलीकडे चंद्र आहे तर तो तू बघ. तर ह्याला शाखाचंद्र न्याय असं म्हणतात. हा शाखाचंद्र न्याय की काहीतरी एक वस्तू आपल्याला लागते आणि त्या वस्तूच्या खुण्याने दुसऱ्या वस्तूचं आपल्याला खरं म्हणजे ज्ञान करून दिलं जातं. तर काकड आरती हा शाखाचंद्र न्यायाचा एक उदाहरण आहे. आणखी येथे काकड्याच्या साह्याने आपल्याला परब्रह्माकडे समर्थ आणि लक्ष्मीबाई घेऊन जाणारे आहेत. इथे पुढे जाण्याच्या आधी समर्थांचा जो श्लोक आहे तो मला आठवतो की गणेश शारदा सद्गुरू संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा सद्गुरू रघुवीरू सद्गुरू रूपे श्रीराम. समर्थ काय सांगतात? श्री गणेश जे आपल्याला ज्ञान देतात, बुद्धीमध्ये प्रकाश देतात. अज्ञान भ्रांती छेदका, बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश देणारी देवता श्री गणेश. सर्वव्यापी सद्गुरू, सर्वव्यापी सद्गुरूच हे परब्रह्म. गणेशसुद्धा सर्वव्यापीच आहेत आणि ते सर्वज्ञ आहेत, कारण ती ज्ञानाची देवता आहे. आपण साधं उदाहरण घेतलं, साधं कुठलं, हा घड्याळ घेतलं, तर ह्या घड्याळाचा कोणीतरी डिझायनर असतो. तो ठरवतो की घड्याळ कसं दिसेल, त्याचा आकार गोल आहे का चौकोन राहील, त्याच्यावरचे काटे कसे फिरतील, सगळं डिझाईन तो करतो. ते डिझाईन करण्याकरता काय काय सामान लागेल, कोणचं लोखंडाचं चालेल का पितळी पाहिजे का, जे काय असेल ते सगळं डिझाईन तो करतो. त्याला सगळं माहिती असतं. त्यामुळे आपल्या घरचं घड्याळ खराब झालं तर आपण घड्याळाच्याकडे जातो आणि तो दुरुस्त करून देतो. हे पूर्ण विश्व आपण सगुण छोटंसं पाहिलं देवळाच्या गाभाऱ्यात, बाहेर यावं, रात्री डोळे उघडून वर पाहिलं तर अफाट विश्व दिसतं. हे पण सगुणच आहे. आणखी ह्याचा कर्ता जो आहे तो त्याच्या पलीकडचा आणि त्याच्यापेक्षाही मोठा आहे. त्याचं कर्तृत्व केवढं मोठं आहे की हजारो लाखो तारे, चंद्र, सूर्य सगळं वेळेवर काम करत असतात घड्याळाप्रमाणे. असा तो भगवंत आहे. ईश्वराचं परब्रह्म हे रूप जे ईश्वर हे रूप जे आहे ते उपाधी घेतल्यामुळे म्हटलं जातं. उपाधी घेतल्यामुळे म्हणजे आपल्याला ते सोयीसाठी ते सांगितलेलं आहे. भगवंत खरा निर्विकार, निर्गुण वगैरे वगैरे आहे, पण आपल्या दृष्टीने तो सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, सर्व शक्तिमान आहे. सुनामीचं उदाहरण जसं लाडांनी सांगितलं
त्या शक्तीचं दर्शन होतं. सर्वव्यापित्व आपल्याला पटत नाही, कारण दिसत नाही. तो हवा पण दिसत नाही, पण हवा आहे, हवेचा अनुभव येतो. आपण असं म्हणतो, आपल्याला हे सांगितलं जातं की तत्वमसी, तो तूच आहेस. कशावरनं? आपण रात्री झोपलो की आपली पूर्ण स्वप्नसृष्टी आपण तयार करतो. त्या स्वप्नसृष्टीतले प्राणी, माणसं, वस्तू, बिल्डिंग्ज, रस्ते, पूर्ण सृष्टी तयार होते. जागे झालो की सृष्टी मावळते. कोणी केलं? मी केलं. सृष्टी कोण होता? मीच होतो. हे पूर्ण विश्व, हे त्याला पडलेलं स्वप्न. त्या सृष्टीत आपण सगळे वावरणार आहे. म्हणजे तो आणि मी वेगळे आहोत का? उत्तर अर्थातच नाही. तर्काचा भाग आहे. माझ्या एका मित्राने मला सांगितलं, मला आवडला असं. तर गणेश म्हणजे ज्ञानाचं, सद्गुरूंचंच ज्ञानरूप. शारदा काय करते? शारदा आपल्याला बोलण्याची शक्ती देते. जे काही कळलं ते शब्दांकित करणे, आणखी वैखरीद्वारे ट्रान्सफर, दुसऱ्यांना सांगणे. ज्ञान एकाकडून दुसरीकडे जावं लागतं, त्याकरता आपल्याला गुरु लागतो. तर ते शब्दांनी साधारणतः होतं, अर्थात न बोलताही होतं, हे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यासाठी शारदा आपल्याला सहाय्य करते. शारदा हे सुद्धा परब्रह्माचंच वेगळं अंग आहे. ती शक्ती आहे. शिवशक्ती वगैरे आपण शिकलोच आहोत. सद्गुरू हे खरं तर अव्यक्त आहेत आणि परब्रह्म आणि सद्गुरू हे वेगळे नाही आहेत. तर जेव्हा आपल्यावर योग्य वेळ येते तेव्हा सद्गुरू हे काय करतात? ते संत रूपाने सगुणामध्ये येतात. आपल्याला बोलायचं आहे आपल्याशी, तर कोणीतरी सांगावं लागतं. आणि ते शब्द, काहीतरी चिन्ह वगैरे ह्या सगुणातल्या वस्तूंनीच आपल्याला कळू शकतं. म्हणून संत आणि सद्गुरू हे काही वेगळे नाहीत. आणि घरातली कुलदेवता ती पण खरी काही वेगळी नाही, पण ती थोडंसं आणखी, जसं माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींचं, आता मी मोठा आहे त्यामुळे मला सगळ्यांचं बरोबर, सगळं नीट होणं हे माझं कर्तव्य आहे. तसं आपली कुलदेवता आपल्याला आपल्या भल्यासाठी नेहमीच मदत करणारी असते. म्हणून समर्थ म्हणतात की गणेश, शारदा, सद्गुरू, संत, सज्जन, कुळेश्वर, सर्वही माझा रघुवीरू. हे सगळं काही माझे रघुवीर प्रभू श्रीराम आहेत आणि तेच माझे सद्गुरू आहेत. वयाच्या 8व्या वर्षी समर्थांना सद्गुरू श्रीरामांनीच काय अनुग्रह दिला होता ते आपल्याला माहिती आहे. तर परब्रह्म आणि श्रीराम प्रभू हे काही वेगळे नाहीत. आता हे एवढे सांगण्याचा उद्देश असा की हे बॅकग्राऊंड जर आपल्याजवळ नसेल तर आपल्याला काकड आरतीचा जो अर्थ लावायला पाहिजे तो अर्थ स्पष्ट करण्यास कठीण जातं. म्हणून मला जे काही कळलं एवढं तो भाग तुमच्याशी आता इथे सांगितला. आता आपण थोडंसं पुढे जाऊ. काकडा कशाचा केला आहे समर्थांच्या आरतीमध्ये? त्रिगुण काकडा द्वैत धृते तिंबिला. आणखी लक्ष्मीबाई काय म्हणतात? काया माया वाचा याचा काकडा केला. समर्थ काय म्हणतात? द्वैत धृते तिंबिला. द्वैताच्या तुपामध्ये भिजवला. कसा भिजवला? तर लाडांनी सांगितले त्याप्रमाणे, कणकेप्रमाणे, की कणिक म्हणजे तूप आणखी काकड्याचं वस्त्र दोन्ही एकजीव झाले. आणि इथे काय केलं आहे? काया माया वाचा यांचा काकडा केला आहे. आणि हा काकडा जेव्हा पेटवला तेव्हा समर्थांच्या पुढची ओळ जी आहे ती महत्त्वाची आहे. उजळली आत्मज्योती तेणे प्रकाश फाकला. त्रिगुणाचा काकडा केला म्हणजे काय केलं? कोणाला काही म्हणायचं आहे? त्रिगुणातीत झाले. भगवंत गीतेमध्ये सांगतातच ना की अर्जुन त्रिगुणातीत हो. हां, बरोबर. पण कसं व्हायचं हा प्रश्न येतोच ना. आरतीचा आपण अर्थ समजण्याचा प्रयत्न करतोय. आणखी ह्या ठिकाणी जेव्हा मी आलो तेव्हा मला सकाळी सीमाताईंनी सांगितलेलं करुणाष्टकांबद्दल की ती करुणाष्टक कोणासाठी आहेत? आपल्यासाठी आहेत. ही आरतीसुद्धा आपल्यासाठी. आणि ही आरती आपल्याला सांगते ते आता आपण त्रिगुणातीत कसं व्हायचं. आपल्याला हा प्रश्न होता पहा.
त्रिगुणातीत हो म्हणून एक गीतेवरचा प्रश्न आहे आपल्या दासबोध सखोल अभ्यासात. तर त्या प्रश्नाचं उत्तर पण हेच आहे. आणि ते कसं ते आता आपण पुढे बघू. तर त्रिगुणातीत व्हायचं म्हणजे काय करायचं, ह्याच्यासाठी आपल्याला थोडासा सृष्टीची निर्मिती हा भाग आपल्याला पाहायला पाहिजे. एकोहम बहुस्याम आदी संकल्प. परब्रह्म एकटंच होतं, नासदीय सूक्त. आणि काय झालं, त्याला वाटलं की आपण एकटे आहोत, आपण बहुस्याम, बहु व्हावं, खूप व्हावं, हा आदिसंकल्प झाला. त्याला आपण मूळ माया म्हणतो. त्यातून काय निघालं, गुणमाया. पुढे गुणक्षोभिणी, गुणक्षोभिणीमधून त्रिगुण आले. त्यातल्या तमोगुणापासून पंचभूत आली, अष्टधा प्रकृती तयार झाली. आणखी संपूर्ण सृष्टीची निर्मिती एका क्षणात झाली. सध्याचं सायन्स पण तेच सांगतं की सृष्टी निर्मिती हा एका क्षणात झाली. आणखी तो क्षण त्यांनी कॅल्क्युलेशन्स केलेली आहेत, त्याला जायची आवश्यकता नाही. आपलं शास्त्र तेच सांगतं आहे. आणखी ह्या अष्टधा प्रकृतीतली जी शरीरं आहेत त्याच्यामध्ये भगवंताचं चैतन्य तो अंश आला. आणखी 4 खाणी तयार झाले. त्यातल्या 4 खाणीतला फक्त मनुष्य योनी ही एकच अशी योनी की जी केल्याबरोबर भगवंताला फार आनंद झाला की आता हो माझा स्वतःला ओळखेल. हा त्याचा खेळ आहे. तर ईशावास्य उपनिषद काय सांगतं ते आपण पाहू. आता एवढं नक्की की काहीही परब्रह्मापासून आपण आलेलो आहोत. मगाशी स्वप्नाचा दृष्टांत सांगितलं तेव्हा तर्क होता आणि इथे शास्त्राने सांगितलेलं आहे, एवढाच फरक. तर ईशावास्य उपनिषद म्हणतं की ईशावास्य इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. सगळं जग हे ईश्वरानेच व्यापलेलं आहे, तोच आहे. परंतु तो त्यात आहे का? आपलं स्वप्न झालं, आपण सृष्टी निर्माण केली, आपण त्यात होतो का? नव्हतो. आपण जर त्यात असतो तर आपण परत जागेत झालो नसतो. आपण त्यात नव्हतो, आपण वेगळे होतो. ईश्वर सुद्धा सृष्टी आहे आणि ती सारखी बदलती आहे, कारण ती त्याची करणी आहे, कृती आहे, माया आहे. मायाच्या सहाय्याने ते घडतं. परंतु ईश्वर आणि सृष्टी हे वेगळे आहेत. म्हणून आपण म्हणतो की त्याला ओळखा की जो कधीही बदलणारा नाही आणि जो सृष्टी निर्मितीपूर्वी होता आणि निर्मिती नंतरही राहील. तर सांगण्याचा मुद्दा हा की हे त्रिगुण ईश्वरानेच आपल्यामध्ये दिले. आता त्रिगुणातीत व्हायचं म्हणजे आपण गुणांच्या विषयाने जर विचार करायचा ठरलं तर तमोगुण म्हणजे काय? अज्ञान. तर अज्ञानातून बाहेर येणं म्हणजे तमोगुणातून तमोगुणातीत होणे. अज्ञान 2 प्रकारचं, जे आपण भौतिक ज्ञान म्हणतो, बहुधा ज्ञान निरूपण समास. त्याच्यात बरीच मोठी यादी आहे. त्यात आपण सध्याची शास्त्र वगैरे सगळं घातलं तर ती आणखी वाढेल. तर हे सगळं ज्ञान तात्पुरतं आहे, बदलणाऱ्या वस्तूंचं आहे. आणखी खरी जागृती कोणची? तर जेव्हा मी आणि ईश्वर एकच आहोत ही माझी जाणीव सतत जागी राहील. तर आपण जेव्हा झोपतो तेव्हा काय होतं? ठीक आहे, आपण दिवसभर सतत एखादा माणूस राहूनही जाईल की सतत मी आणि ईश्वर वेगळे नाही असं समजेल, तर तो तमोगुणातनं बाहेर आला. पण झोपतो तेव्हा काय होतं? तर गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंच आहे की तू दिवसा नामस्मरण कर, झोपी गेल्यावर मी काळजी घेईन. तर तमोगुणातून बाहेर येण्यासाठी हा एक अत्यंत सोपा उपाय आहे, तमोगुणातीत होणे. अर्थात विवेक हा आपला जागाच पाहिजे, आणखी सतत त्याच्यावर नजर ठेवायला पाहिजे. सावधानता, सतत सावधानता हा भाग पण त्याच्यासाठी आहे. आपण अंधारात, आपण रोजचं उदाहरण घेतलं तर ह्या पायऱ्या ज्या आहेत ना, खालून वर येतो, ह्या पायऱ्या आपण रोज चढतो. समजा चढताना दिवा गेला तर काय होईल? आपण आरामात वर येऊ शकतो, कारण आपल्याला आपल्या मनाला सवय झालेली आहे, शरीराला मनामुळे सवय झालेली आहे आणि आपण सहजपणे पायऱ्यावर येऊ शकतो चढून, किंवा उतरू पण शकतो. आणि कधी कधी काय होतं, आपण नव्या ठिकाणी गेलो तर अडखळतो, कारण तिथे आपल्याला शरीराची सवय आडवी येते.
तर नामस्मरण आणखी ही सवय, नामस्मरणाची सवय असेल तर तमोगुणातनं तुम्ही सतत बाहेर राहू शकता. हे आपल्याला सहजपणे इथे समजू शकतं. दुसरा रजोगुण. रजोगुण काय आहे? प्रयत्न करणे. जोपर्यंत आपण आसक्त आहोत तोपर्यंत आपले प्रयत्न कशासाठी चालू असतात? तर ह्या भौतिक दृश्य विश्वापासून आनंद मिळवण्याचे प्रयत्न चाललेले असतात. मग कधीतरी कोणीतरी प्रवचन करत असतं ते ऐकतो, काही कठीण आजार येतो, घरात काहीतरी अत्यंत उद्वेग करणारी, दुःखी करणारी घटना होते आणि आपण परमार्थाला लागतो. कारण बहुत सुकृताची जोडी तरीच विठ्ठली आवडी. लाखो लोकात फार थोडे लोक परमार्थाकडे वळतात. त्याचं कारण पूर्वजन्मीचं पुण्यही असतं, आपल्याला हे माहिती आहे. तर एकदा जाग आली, जसं नीलाताई म्हणाल्या की आता ह्याच्या पुढे मी वर्षभरात काहीतरी संकल्प करीन, तर कोणता संकल्प करावा? आपल्याला आत्मज्ञान होण्यासाठी काय करता येईल, सतत जागर राहण्यासाठी काय करता येईल, हा संकल्प करणं सगळ्यात सोपं आहे. ठरवणं तरी सोपं आहे, करणं सोडून द्या, ते नंतर पाहूया. त्याच्यासाठी ईश्वराने, भगवंताने गीतेमध्ये आपल्याला निष्काम कर्मयोग सांगितलं आहे. प्रत्येक कार्य, पांडेचरीच्या माताजी सांगायच्या की तुम्ही साधा झाडू जरी लावला, म्हणजे आता ही इथे कचरा आहे, परवा आपल्याकडे कीर्तन झालं, आणखी मग आपल्या इथल्या एक अभ्यासार्थी, इथे कोणी नव्हतं, त्या झाडू घेतलं, आणखी तिकडे ठेवलेलं त्यांनी सगळं साफ केलं. त्यांच्या मनामध्ये इथे सगळं स्वच्छ असावं हे होतं, ही ईश्वराची पूजा. तर अशा तऱ्हेने प्रत्येक कर्म, प्रत्येक कार्य, छोटं असो किंवा मोठं असो, हे जर आपण त्याची पूजा करतो आहे या भावाने करायचं ठरवलं तर ते कार्य निष्काम झालं. त्यातनं जे फळ मिळायचं आहे ते आता आपण बरेचसे अभ्यास केल्यामुळे आपल्याला कळतं की ईश्वर जे देईल, त्याच्या मनात जे असेल तसं होऊ दे, हे सगळ्यात सोपं असतं मनाला सांगणं. आणि हळूहळू जर आपण पायऱ्या जर चढून डोळे मिटून येऊ शकतो, तर ही शिकवण पण मनाला देणं काही अशक्य नाही आहे. तर हा रजोगुणातीत होण्याचा एक उपाय आहे असं मला वाटतं. सत्वगुण हा आपल्याला ह्या रजोगुण आणि तमोगुणातून निघाल्यामुळे आपण सत्वगुणी होण्याच्या दिशेने वाटचाल करतच असतो. सद्गुरू कृपा जेव्हा होते तेव्हा हा सत्वगुण असतो, त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकतो. कारण कधी कधी काय होतं की सत्वगुणामुळे काही वेळा मला समजलंय असा अहंकार येतो, आणि जोपर्यंत आपण देहभानावर आहोत तोपर्यंत देहबुद्धी ही थोडी का होईना जागी आहेच. अगदी थोडीशी का होईना पण जागी आहे नक्की, त्याच्या बाबतीत काही प्रश्न नाही. आपण एक साधं गणितातलं उदाहरण घेऊ. 45 मिनिटाचा का वेळ ना? हां, 5:30 पर्यंत. हां, ठीक आहे. हां, 1/2 अर्धा, 1/10 1/10, 1/100 1/100, 1/1000. खालची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसं अपूर्णांकाची किंमत शून्याकडे वाटचाल करते. शून्य कधी होऊ शकेल का? गणिताप्रमाणे, गणिती भाषेप्रमाणे शून्य कधीही होऊ शकत नाही. सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना टेंडिंग टू झिरो हा कॉन्सेप्ट वापरला जातो इंटेग्रल कॅल्क्युलस किंवा डिफरन्शियल कॅल्क्युलसमध्ये, तर तो हा कॉन्सेप्ट आहे. पण इथे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपण जेव्हा तमोगुण आणि रजोगुण ह्या दोघांच्या अतीत होण्यासाठी वर मगाशी मी म्हटलं तसं वागायची सुरुवात करतो, तेव्हा आपल्यातला अहंकार हा हळूहळू कमी होत जातो. आणखी हा अहंकार जसजसा कमी होत जातो तर त्याच्याबरोबर आणखी एक गोष्ट घडते, ईश्वराच्या भेटीची तळमळ वाढायला लागते. कारण आपलं वय पण मृत्यूकडे जातोय हे आपल्याला लक्षात यायला लागतं, जास्त प्रकर्षाने लक्षात यायला लागतं. आणखी त्यामुळे ती तळमळ वाढत जाते. 10/1 10, 100/1 100,
वरचा नंबर जेवढा मोठा तितका त्याची किंमत जास्त. तर तळमळ आहे ती अगदी उलट्या क्रमाने वाढत जाते. तर हा असा जो भाग आहे त्यात सत्वगुणाचा आणखी एक उपाय म्हणजे ध्यान करणं. कारण आपण जेव्हा ध्यान करतो, ओम म्हणतो, आणखी त्यावेळेला आपण अशा अवस्थेत जातो की जिथे आपल्या मनामध्ये काहीही विचार नसतात. आणखी सगळी शास्त्रं सांगतात की जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुमचं प्रारब्ध कर्म असतं, त्यातली काहीतरी फळं जी असतात ती निष्फळ होत जातात. त्यामुळे ध्यान करणं हे पण रोज करणं आवश्यक आहे, थोडा वेळ का होईना. आता यापुढे लक्ष्मीबाईंच्या काकड्याकडे येतो. कारण समर्थांनी सांगितलं त्रिगुण काकडा द्वैत धृते टिंबिला. तर द्वैत आपण द्वैतामध्ये असल्यामुळे ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या द्वैतामध्येच करायच्या आहेत. आणखी त्रिगुणातीत होण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण लक्ष्मीबाई काय म्हणतात, काया माया वाचा यांचा काकडा केला. परत मी भगवद्गीतेकडे जातो. कायिक तप हे आपल्याला माहिती आहे. कायिक तपात काय काय येतं तर आपण तीर्थयात्रा करतो, पूजा अर्चा करतो, अर्चन भक्ती. सगळ्यांच्या भूती ईश्वरच आहे ह्या भावाने जेव्हा आपण लोकांना मदत करतो तेव्हा ते सुद्धा शारीरिक तपच आहे, कायिक तपच आहे. नंतर आणखी काय घेता येईल, बरंच काही आहे. मानस पूजा आपण करतो, त्याच्यासाठी बसावं लागतं, एका ठिकाणी स्थिर राहावं लागतं. तर मानसपूजेमध्ये कायिक आणि मानसिक दोन्ही तप एकत्र येतात. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की ब्रह्मचर्य हे सुद्धा कायिक तपच आहे. आणखी ह्याच्याबद्दल मला फारसं बोलण्याची आवश्यकता नाही. प्रत्यक्षात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. तर थोडक्यात जनी निंदते सर्व सोडून द्यावे असं जे वागणं आहे ते करणं म्हणजे कायिक तप. त्यांना पटत नाही आहे. आपण जेव्हा परमार्थाच्या मार्गाला लागतो ना त्यावेळेला अशा अडचणी येतच राहतात आणि की त्यावेळेला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हा आपण धडा शिकतो. त्याचं एक उदाहरण पाहायला मिळालं. असं तर हे कायिक तप जे आहे हे आपल्याला सतत करायचं आहे. आणखी थोडं का होईना लोकांसाठी काम करायला पाहिजे हे आपण येथे ध्यानात घेतलं पाहिजे. कारण जेव्हा लोकांसाठी काम करतो तेव्हा आपण त्यांच्या अंतरात्म्याला प्रसन्न करत असतो. त्यांचे दुवे आपल्याला मिळतात. आणखी आपल्यालाही आनंद होतो, त्यांनाही आनंद होतो आणि अंतरात्मा आनंद झाला तर ती ईश्वराची पूजाच झाली. तर हे कायिक तप करणे आणखी त्रिगुणातीत होणे ह्याचा संबंध आपल्याला या पद्धतीने लावता येतो. की काय झालं, हां चालू द्या. हां तर तमोगुणातीत होणे आणि रजोगुणातीत होणे. तर हे कायिक तपाचा त्याच्याशी तुम्ही सहजपणे संबंध जोडू शकाल. जास्ती कठीण नाही आहे. आता अनुप जलोटा काय म्हणतात पहा. काम क्रोध मद मोह लोभने तुझको ऐसा घेरा देर नहीं है अब भी बंदे लेने उसका नाम रे. नाम घेणे हा वाचिक तपाचा सुरुवातीचा भाग आहे. कारण आपण वैखरीने बोलतोय, शरीराचा उपयोग केला जातो आहे, गाळा, वाचा, जीभ सगळ्यांचा. तर वाचिक तपामध्ये नामस्मरण जे आहे ते करताना करता राम हे जर ध्यानी ठेवलं तर ते तप नामस्मरणच होतं. आणखी सबका मालिक भगवान, सबका मालिक श्रीराम. बऱ्याच वेळा आपल्याला आयुष्यात अशा घटना येतात, कायिक तपाचाच भाग आहे म्हणून सांगतो आणि मानसिक तपाचा. हे असं वेगळं वेगळं खरं करणं योग्य नाही. थोडंफार एकमेकात ते गुंतलेलेच आहेत. तर समजा जाताना ट्रेनमध्ये तुम्ही गेला, मुंबईची गाडी खचाखच भरलेली आहे आणि कोणाचा तरी तुमच्या पायावर पाय पडला तर तुम्ही काय म्हणाल. साधारणतः कळवळून माणूस दुःखी होतो, परंतु काही माणसं भांडतात, शिव्याशाप देतात, मनातल्या मनात तरी देतात.
सोडून द्या. प्रत्यक्षात समोरचं धटिंगण असेल तर त्याच्याशी बोलण्याची हिंमत होणार नाही, परंतु मनातल्या मनात शिवाशाप ह्या दिल्याच जातील. असं सुद्धा न करणं हे वाचिक तप. आणखी त्याच्यासाठी सगळ्यात सोपं हा की जे काही घडलं त्याच्याबद्दल क्षणभर जर आपण काहीही बोलण्याऐवजी थांबलो तर आपल्याला कळतं की अरे त्या माणसाने काही मुद्दाम माझ्या पायावर पाय दिलेलं नाही आहे, तर मग मी त्याला काही शिवशाप देणार नाही. परंतु एखाद्या खिसे कापून माझे पैसे चोरले तर मग नक्कीच दुःख होईल, परंतु त्यावेळेला आहे तितकं देवाचं असे वर्तणे निश्चयाचे. त्याचं पैसे मी देणे होतो म्हणून मी तो घेऊन गेला. आता आपण परमार्थाच्या मार्गावर लागल्यामुळे स्वतःच्या मनाला हे असं समजवण्याची ही सवय लावायला पाहिजे. आणखी हे वाचिक तपाचा भाग आहे. तर काया वाचा आणि माया, माया आणि मानसिक तप ह्या दोघांचा एक संबंध आहे. माया गुंतवते आणि माया सोडवते. आणि ते कशाच्याद्वारे आहे तर मनाच्याद्वारे. कारण आपल्या सगळ्या क्रिया ज्या आहेत ह्या प्रथम मनामध्ये तयार होतं, संकल्प तयार होतो, त्याच्यावर पुढचं कार्य बुद्धी वगैरे करतात आणि आपण काहीतरी करतो. त्यामुळे मनाची जी भूमिका आहे ती इथे महत्त्वाची आहे. आणि मायेवर जर ताबा मिळवायचा असेल किंवा मायातीत व्हायचं असेल तर हा विचार करणं आवश्यक आहे की मायेने मला काय काय केलेलं आहे माझ्या बाबतीत. तर मायेने आपल्याला भुलवलेलं आहे. ती कामक्रोध मदमोह हे षड्रिपू आहेत, त्यांच्याद्वारे मला भुलवते. निरनिराळ्या बाह्य गोष्टींचं आकर्षण वाटतं त्यामुळे मला भुलवते. शरीराला जे ताप होतात त्यामुळे मायेच्या काय म्हणतात जादूमध्ये आपण अडकतो. तर हे सगळं जे काही घडत असतं आपल्या आयुष्यात ते मायेचं कार्य चालू असतं आणि ते सतत चालू असतं. परंतु जशी वासना ती तयार करते त्याचप्रमाणे भगवंताच्या भेटीची वासना पण मायेच्यामुळेच झाली. इतर वासनांच्या ऐवजी जर भगवत भेटीची वासना असेल, तळमळ मी मगाशी म्हणालो, तशी तळमळ एकदा लागली की मग मनात राहते ती फक्त भगवत भेटीची वासना. तर ही वासना असेल तर मग काही प्रश्न नाही, ही वासना मुळीच हरकत नाही. बाकीच्या वासना ज्या आहेत त्या काही जण सांगतात, मला ते कळलेलं नाही आहे की काही जण म्हणतात की समजा आता काही खावंसं वाटलं, आपण प्रवासात असतो ना, समोर समोसे विकणारा येतो, मग ते घ्यावेसे वाटतात, तर घ्यावे की नाही घ्यावे. जर मला काही कोलेस्ट्रॉल नसेल वगैरे तर ते घ्यायला हरकत नाही, कारण ती वासना तात्पुरती संपली आणि गेलो. पण साधारणतः जर वासना आपण शमन केलं ह्या पद्धतीने, ती खाऊन वस्तू खाऊन, तर त्याचं बीज तयार होतं. आणखी ते बीज आपल्या चित्तामध्ये जाऊन बसतं. आणखी ते कधी वर येईल हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजन्मीचे जे संस्कार आहेत त्याचीही बीजं आपल्या चित्तामध्ये आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा आपण जेव्हा स्वतःच्या मनातले विचार पाहतो, कधी कधी आपल्याला लाज वाटते की अरे मी इतकं आत्ता मध्यंतरी आमच्या घरी झालं की काहीतरी खाण्याचा विषय निघाला. आणखी मी सांगितलं की तिथे त्या दिल्लीच्या हॉटेलमध्ये खूप छान होतं. माझी बायको मला रागावली, म्हणाली अहो दिल्ली सोडून झाली 20 वर्ष, 20 का 30 वर्ष, आणखी तुम्ही अजून ती आठवण विसरला नाहीत. मग मी तिच्यावर आर्ग्युमेंट केलं की आठवण नाही विसरलो, विषय निघाला म्हणून सांगितलं की ही वस्तू खूप छान लागते. परंतु मला लक्षात आलं की ती वस्तू खाण्याची वासना त्यावेळेला वर आली. प्रारब्ध कोणत्या पद्धतीने तुमच्यासमोर अशा वासना वर आणेल ह्याचा काहीही नियम नाही. मग कधी कधी कोणी तुमच्याशी भांडेल, अपशब्द बोलेल आणि तुम्ही रागावाल आणि नको ते बोलाल. आणखी नंतर मग बराच वेळ त्याचा त्रास होत राहील. तर प्रारब्धाचा हा जो खेळ आहे तो आपण समजून घेतला की मग आपल्याला ह्या उद्वेगांपासून किंवा अशा परिस्थितीपासून बाहेर पडण्याचं किंवा त्या परिस्थितीने त्यात गुंतून न जाण्याचं थोडंफार स्वातंत्र्य आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे. कधी कधी काय होतं की आपण तरीसुद्धा एवढं सगळं समजून उमजून आपण गुंतो. त्यावेळेला काय करायचं? किंवा दिवसभर मी सतत काही नामस्मरण अजून आपल्याला जमलेलं नाही आहे,
सुवर्णताईंनी सांगितलं नामस्मरण कसं शरीर आपल्या मनामध्ये मुरायला पाहिजे. आपण वैखरीच्या किंवा मध्यमेच्या टप्प्यावर साधारणतः आहोत. निदान मी आहे, मी अजून खाली काही गेलेलो नाही आणि ते सुद्धा काही दिवसभर होतच नाही. तर मग काय करायचं? कर्म केलं आणि फळाच्या आशेने केलं. आता काय करायचं? रात्री झोपताना ते ईश्वराला अर्पण करा असं पांडेचरीच्या माताजी सांगतात. निष्काम कर्म करण्याचा पण शक्य तितकं हा आपल्याला रात्री झोपताना एक चाळण्याचा भाग आहे आणि हा चाळण्याचा भाग पण करणे हा काया माया वाचा यांचा काकडा करण्याचाच एक भाग आहे. आणखी ह्या पद्धतीने आपल्याला काया माया आणि वाचा यांचा काकडा करायचा आहे. हा काकडा कशात भिजवलाय? सोहम स्मरण स्नेहा माझी. सोहम हंसहा, तोच मी आहे. पण नाम हे सुद्धा भगवंताचंच जोडणारं आहे ना. तर नामस्मरण हे सुद्धा सोहम स्मरणासारखंच आहे. जेव्हा आहे तितकं देवाचं ऐसे वर्तणे निश्चयाचे हे वाक्य आपल्या लक्षात राहील. कर्ता राम हे वाक्य आपल्या लक्षात राहील. आणखी त्या दोन वाक्यांच्या अनुषंगाने आपल्या सगळ्या क्रिया असतील तर तो काया माया वाचा यांचा काकडा केला आणि तो सोहम स्मरण स्नेहा माझी सगळा भिजवला. अशा तऱ्हेने जेव्हा आपण अनेक दिवस सतत उपासना करत जातो तेव्हा कुठे एक वेळ अशी येते की मी मगाशी म्हणालो तसं की आता ह्याच्यावर कृपा करावी. तळमळ एवढी लागते की त्याला धावत यावंच लागतं. कालच्या का आजच्या प्रवचनामध्ये होतं की 15,000 वर्षापूर्वीचे प्रभू श्रीराम आले. भगवंताला यावंच लागतं. तर आपण सगळे ह्या पद्धतीने काया माया वाचा याचा काकडा करून सोहम स्मरण म्हणजे नामस्मरण करून त्रिगुणातीत होण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं एक अर्थ किंवा मला जे कळलं तो हा भाग आहे. तर आता हे झाल्यानंतर काय होतं, काय होईल तो परिणाम आहे आत्मज्ञान. आपल्याला माहिती आहे. तर आत्मज्ञान झालं म्हणजे समर्थ काय म्हणतात की काजळीना उजळली आत्मज्योती तेणे प्रकाश फाकला. हा प्रकाश कोणचा आहे? आत्मज्ञानाचा प्रकाश आहे. मीच सर्वत्र, मीच सगळीकडे आहे ही प्रत्यक्ष अनुभूती शब्दाने सांगणं शक्य नाही. हा अनुभव प्रत्येकाला स्वतःच घ्यायचा आहे. बीटरूटची साखर, उसाची साखर, आणखी पेरूची साखर या 3 फळांची साखर केली तर तिघांची चव वेगळी आहे. कितीही वर्णन करा, 10,000 शब्दांनी लिहा, वर्णन करणे अशक्य. चव घेतली की लक्षात आलं. तर हा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून हा जो प्रकाश आहे तो आत्मज्ञानाचा प्रकाश आहे आणि तिथे मीच सगळीकडे व्यापून आहे हा भाव जो आहे. तर हे संत हे कधीही झोपत नाहीत. त्यांना झोपच नाही. आपल्याकडे आपल्याला अज्ञानाची झोप आहे, त्यांना झोपच नाही आहे. तर हा प्रकाश आहे, त्या प्रकाशातच ते सतत असतात. काजळी ना दीप अवघे तेज डळमळ, अवनी ना अंबर अवघा निगूढ निश्चळ. ज्ञान जे आहे ते प्रगट होतं. अज्ञान गेलं की ज्ञान प्रगट होतं. मग परत अज्ञान होण्याचा चान्स नाही, जवळजवळ शक्यताच नाही. तर काजळी म्हणजे अज्ञान. तर ह्या आत्मज्ञानाच्या प्रकाशात अज्ञानाचा मागमूसी नाही. आपण पंचभूतात्मक सृष्टीत आहोत आणि ही उन्मनी अवस्था आहे. उन्मनी अवस्थेमध्ये काहीही भान नाही. पृथ्वी आकाश वेगळं दिसतं, काहीही भान नाही. न अवनी न अंबर, निगूढ. गूढ नि म्हणजे हा प्रत्यय म्हणतात संस्कृतमध्ये. आणि जे खरं गूढ होतं, गुह्य होतं ते मला समजलं आणि हे निश्चय खात्रीपूर्वक समजलं. आपल्याला दासबोधाच्या पहिल्याच समासात निश्चय आणि लक्षणं आलेली होती. तर निश्चय म्हणजे अगदी खात्रीपूर्वक आहेच आहे असा जो भाग आहे त्यातला हा निश्चय. खात्रीपूर्वक मला हाच अनुभव आहे. उदय ना अस्त जेथे बोध प्रातकाळी. जेव्हा आत्मज्ञानाचा बोध झाला तर मग अज्ञान मावळलं. पण आता काहीही पुढे होण्याची शक्यताच नाही. अज्ञानाचा ज्ञानसूर्य कधी मावळणार नाही. त्यामुळे अज्ञान कधी उदयही नाही, अस्तही नाही.
रामी रामदासा सहजा सहजी ओवाळी. खरं म्हणजे समर्थ इथे थांबलेले आहेत, ते द्वैतात होते, आणखी अद्वैतात परत निघून गेले. इथे समर्थांची आरती थांबते. रामकृष्ण परमहंसांची अशी स्थिती व्हायची असं वर्णन त्यांच्या चरित्रात येतं. ते बोलता बोलता जगदंबेची आरती करतात करता स्वतःचीच आरती करायला लागेल. सगळी फुलं स्वतःला व्हायचे, नैवेद्य खाऊन टाकायचे. हे गॉस्पेल ऑफ श्री रामकृष्णामध्ये रामकृष्णांचं चरित्र जे आहे त्याच्यात आपल्याला वाचायला मिळतं. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली समर्थांना असं त्या भावात गेलेलं वर्णन कुठे माझ्या वाचनात नाही. कोणाच्या माहितीत असेल तर त्यांनी जरूर सांगावं. परंतु इथे समर्थ ब्रह्मभावात गेलेले आहेत. लक्ष्मीबाईंची आरती अजून पुढे चालू आहे. लक्ष्मीबाई काय म्हणतात? आत्माची ये पोटी ज्ञान काकडा ज्योती, मी पण तू पण शोधून पाहता प्रकाशली दीप्ती. मी कोण पाहावे आपण असी आपण. हा जो शोध आपण घेत असतो त्या शोधामुळे काय झालं तर आत्मज्ञानाचा काकडा, आणखी त्यामुळे आत्मज्ञानाची ज्योत लागली. परंतु सद्गुरू कृपा पाहिजे, कारण जो थोडाफार अगदी किंचित जरी अहंकार असेल तरी मग आत्मज्ञान होणं शक्य नाही. त्यासाठी फक्त सद्गुरू कृपाच हवी. हा भाव इथे मुख्य प्रगट होतो. आणखी तो आपल्याला आरतीच्या शेवटी येतो, परंतु मी मुद्दाम इथे सांगितलं आहे. पुढचा भाग सोपा आहे. मी पण आणि तू पण गेलं, सगळं मीच आहे संपल्या. हा अनुभव आल्यावर मी पण आणि तू पण कुठे उरलं? काहीच उरलं नाही. बरं, शास्त्रे मौनावली वेद पांगुळे झाले. सद्गुरूंचं दर्शन जेव्हा होतं तेव्हा हा अनुभव येतो की तुम्ही त्यांच्यासमोर नमस्कार करता, जाताना अनेक संकल्प करता की मी हे बोलीन ते बोलीन, त्यांना हे विचारेन. प्रत्यक्ष गेलो, डोकं टेकलं की काहीही आठवत नाही. बऱ्याच वेळा आपल्याला इथे समोर सकाळी जेव्हा जातो आणि डोकं टेकतो तेव्हा मनात काय विचार असतात? मला आत्मज्ञान व्हावं एवढाच विचार जास्तीत जास्त मनात असतो, बाकी काही नसतं. घरातल्या चिंता नसतात, काही नसतं. स्वयंप्रकाश नेणे ते अवघे विश्वची उजळीले. आत्मज्ञान हे स्वयंप्रकाशी आहे, स्वयंभू आहे, ते प्रगटलं आहे. त्यामुळे पूर्ण विश्वात मीच भरलेलो आहे. हा मला अनुभव आला. भक्ती मुक्ती दासी उभ्या दोन्ही शेजारी, सेवा जाणावी ती अवघ्या आपुले त्वरी. कर्मे ब्रह्मार्पण हाची नैवेद्य ताटी, आनंद नवनीत निजरूप बोधाची वाटी. कर्म ब्रह्मार्पण केली, आणखी तो भाग आपण पाहिलेलाच आहे. मिळणारा जो आनंद आहे ते आत्मज्ञान आहे. आता आपण असा पुरुष परत संसारामध्ये राहू शकतो. कसा? पाण्यात तरंगणाऱ्या लोण्याप्रमाणे. आत्मज्ञान दुधाचं दही केलं, घुसळलं, बरीच मेहनत केली, रजोगुणाचा वापर केला, तेव्हा लोणी मिळालं. त्याप्रमाणे काया माया वाचा यांचा काकडा द्वैतधृत म्हणजे नामस्मरणाद्वारे किंवा त्रिगुणातीत होण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला काय मिळालं तर आत्मज्ञान मिळालं. परंतु मी द्वैतात आहे, ज्ञानोत्तर भक्ती, त्यामुळे सद्गुरूंना नैवेद्य पण दाखवायलाच पाहिजे. तर कोणचा नैवेद्य दाखवला? तर ही सगळी जी मी कर्म केली आहेत तीच तुम्हाला अर्पण असो, कारण ती त्यांच्याच प्रेरणेने झालेली आहेत. आपण कुठे केलेली आहेत? ती त्यांच्या प्रेरणे. परंतु जसं समुद्रामध्ये लोक किंवा कुठे तीर्थक्षेत्री गेलं की ओंजळ घेऊन तीच नदीची पूजा केली जाते, तसा हा प्रकार आहे. आणखी भक्ती आणि मुक्ती ह्या दोन दासी. ह्यांना दासी यासाठी म्हटलं की भक्ती आपला हात धरून नेते आणि मुक्तीसारखी तुम्हाला तिकडे बोलवत असते. तर ह्या दोघी दासी आहेत. कधी भक्ती आपल्याला बोलवते, कधी मुक्ती आपल्याला खुणावते. आणि ह्या दोघी दासी आहेत. भगवंताच्या गाभाऱ्यापर्यंत त्या नेतात, मग तिथे आत सद्गुरू नेतात आणि आपल्याला आत्मज्ञान देतात. म्हणून या दोघी बाहेर उभ्या राहतात असं इथे यांनी म्हटलेलं आहे. आता हा काकडा पूर्ण झाला, आरती पूर्ण झाली. आणि आता काय म्हणतायत लक्ष्मीबाई? झाला काकडा सद्गुरु चरणावरी माथा, श्री गुरु चरणावरी माथा, भक्ती ज्ञान अखंड द्यावे लक्ष्मीसी आता. ज्ञान झालं, परंतु अजून देह आहे. जात्या
कुंभाराचं चाक, जोग महाराजांनी हे उदाहरण त्यांनी दिलेलं वाचतं की कुंभार जो असतो तो मडकं किंवा गाडगी मडकी जी काय मातीची भांडी करायची असतात त्याच्यासाठी आधी चाक खूप गरगर फिरवतो आणि मग तो जो मातीचा गोळा होता त्याचं भांडं तयार होतं. मग ते हा अलगद बाजूला करतो, परंतु ते चाक फिरतच राहतं. त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुषाचा देह तो प्रारब्धाप्रमाणे चालतच राहतो आणि तो योग्य वेळ असते त्यावेळेला ते सोडून जातात. तर इथे तुकाराम महाराजांची एक अभंगातली ओळ फक्त मी सांगतो. कुमुदिनी काय जाणे परिमळ. महाराज काय म्हणतात, भगवंता तुला काही माहिती नाही तुझी भक्ती किती गोड आहे. ती भक्ती इतकी गोड आहे तुला काही माहिती नाही, पण आम्ही त्या जाणतो. आम्हाला तू अशी भक्ती दे, हे एक मागणं आहे. आणखी लक्ष्मीबाईंनी तेच मागणं केलं आहे. भक्ती ज्ञान अखंड द्यावे लक्ष्मीसे आता. मला सांभाळा, खाली पडू देऊ नका. आता मी तुमची पूर्ण झालेली आहे, शरणागती आहे. आपण जेव्हा ह्या अर्थभावाने सकाळी आरती म्हणू किंवा निदान मी जे काय सांगितलं आहे तसा अर्थभाव लक्षात घेऊन जर आपण अशी आरती म्हणू तर मला खात्री आहे की आपला जो प्रवास हळूहळू चालला आहे तो एक्सप्रेस गाडीच्या वेगाने होईल, कदाचित विमानाच्या वेगाने होईल. ते कोणावर अवलंबून आहे? सद्गुरूंच्यावर अवलंबून आहे आणि माझ्या प्रारब्ध आणखी जी काय पूर्वकर्म केले त्याच्यावर अवलंबून आहे. तर ह्या पद्धतीने मला तो अर्थ जेव्हा मी आमच्या गुरूंच्या फोटोसमोर प्रार्थना केली तेव्हा मला हा थोडाफार समजला, तो तुम्हाला मी सांगितला. जय जय रघुवीर समर्थ.